चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे की काय अपडेट आहे। तर सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। आता बाकीच्या माता बहिणींना 6,000 रुपये भेटणार आहेत। 6,000 रुपये। तर ह्या 6,000 रुपये कोणत्या माता बहिणींना भेटणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। 6,000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो, कारण या 6,000 योजनेबद्दल काही माता बहिणींना याबद्दल माहीत नाही। तर त्या माता बहिणींना मी हे सांगत आहे, कारण काही जणांना याबद्दल माहीत आहे परंतु काही जणांना याबद्दल माहीत नाही की 6,000 कोणाला भेटणार आहेत। तर सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते, त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा। आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक झालाच पाहिजे या व्हिडिओला, आणि चॅनलवर नवीन असल्यास बघा खाली सबस्क्राईब बटन आहे, चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया। पहिले आपण बघा काही माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे मी पहिले देतो, त्यानंतर मग ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो। आता महत्त्वाची माहिती पहिले मी तुम्हाला सांगून देतो की ज्यांचा फॉर्म हा अप्रूव्हल झालेला आहे, लक्षपूर्वक ऐका, तुमचा फॉर्म जरी अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे। काय काम करायचं आहे? myAadhar.uid.government.in myAadhar.uid.government.in ही जी वेबसाईट आहे यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता। आधार कार्डचा जो नंबर आहे तो टाकून तुम्ही चेक करू शकता। काय चेक करू शकता? की तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे की नाही, तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का नाही हे तुम्ही myAadhar.uid.government.in या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता। कारण DBT मार्फत तुमचे पैसे येणार आहेत, त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे फार गरजेचे आहे, तेव्हाच तुमच्या खात्यात ते पैसे येतील। आलं लक्षात? अप्रूव्हल होऊन पण जरी तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर मग DBT मार्फत पैसे कसे येतील? बरोबर आहे की नाही? मग ते तुम्ही चेक करू शकता। ज्यांचा फॉर्म हा अप्रूव्हल झालेला आहे त्यांनी myAadhar.uid.government.in ही वेबसाईट आहे, यावरती तुम्ही आधार नंबर टाकून तुमचं जे बँक आहे ते आधारला लिंक आहे का ते तुम्ही चेक करू शकता। आलं लक्षात? ते सर्वांनी करून टाका। तर पुढे 6,000 बद्दल पण माहिती देतो। कोणत्या माता बहिणींना 6,000 रुपये भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला पुढे माहिती समजणार आहे। पहिले आपण काही माता बहिणींचे प्रश्न बघणार आहोत, काय प्रश्न विचारण्यात आले आहेत बघा। तर पहिला प्रश्न आपण बघूया। रिजेक्ट झालेल्या फॉर्मबद्दल सांगा। नव्याने दुरुस्तीसाठी काय आणि कसे करता येईल ते वाह्यात गोष्टी वाढवून सांगण्यापेक्षा असे काहीतरी सांगायचे बघा। आता यांनी जे बोललेलं आहे ते मी ते डायरेक्टली तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे वाह्यात गोष्टी आपल्या चॅनलवर सांगितल्या जात नाहीत। ज्यांनी पण हा मेसेज केलेला आहे त्यांना माझं सांगणं आहे की वाह्यात गोष्टी आपल्या चॅनलवर सांगितल्या जात नाहीत, पूर्ण मुद्द्याचं आणि कामाचंच बोललं जातं। त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित प्रश्न विचारा, म्हणजे तुम्ही व्यवस्थित प्रश्न विचारला ना तर मी व्यवस्थित उत्तर देतो, राईट? तर आपल्या चॅनलवर एक पण व्हिडिओ असा नाही की वाह्यात आहे आणि वाह्यात गोष्ट आहेत। जी महत्त्वाची माहिती आहे ज्यामुळे माता बहिणींचा फायदा होईल किंवा महिलांना त्याबद्दल माहीत होईल अशीच माहिती आपल्या चॅनलवर सांगितली जाते। ओके, तरी पण मी तुमचं प्रश्नाचं उत्तर देणार आहे, काही टेन्शन घेऊ नका। हे बघा, यांनी काय विचारलं आहे की रिजेक्ट झालेला फॉर्मबद्दल सांगा। आता तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल, जे तुम्हाला रिझन दिलेलं असेल आणि तुमचा एडिटचा ऑप्शन जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ते एडिट करून ते व्यवस्थित करू शकता। जरी तुमचा एडिटचा ऑप्शन पण गेलेला आहे, एडिटचा ऑप्शन पण नाही आहे तुम्हाला आणि रिजेक्ट दाखवत असेल तर तुम्ही काय करा, तुम्हाला 2-3 दिवसात पुन्हा एडिटचा ऑप्शन येऊ शकतो, एडिटचा किंवा रिसबमिटचा ऑप्शन येऊ शकतो। कारण असं जरी तुम्ही तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आणि तुम्ही फॉर्म भरायला गेले तर नो न्यू फॉर्म असं तुम्हाला येतं तिथे, की नवीन फॉर्म आम्ही स्वीकारणार नाहीत असं तिथे येतं। त्यामुळे तुमचा जो पण फॉर्म स्थितीत आहे तो फॉर्म तसंच राहू द्या, तुम्हाला 1-2 दिवसात तो ऑप्शन येऊन जाणार आहे, त्याबद्दल लवकरच अपडेट येणार आहे। आता सध्या ॲप पण आणि वेबसाईट पण फार जाम आहे आणि हँग होत आहे, त्यामुळे लोड असल्या कारणाने
ॲप पण आणि वेबसाईट पण चालत नाही, परंतु ते देखील सुरळीत होणार आहे. काही काळजी करू नका. तुम्हाला एडिटचा ऑप्शन येऊ शकतो 2-3 दिवसात किंवा रिसबमिटचा ऑप्शन येऊ शकतो, म्हणजे परत तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो किंवा एडिटचा ऑप्शन आहे असं काहीतरी एक निर्णय होऊ शकतो. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, होईल ते तुमचं बरोबर. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, माझ्या पत्नीचं आधार कार्ड आले नाही, अजून 1 महिना 1.5 महिना लागेल असं म्हणतात, मग ती फॉर्म पुढच्या महिन्यात भरला तर चालेल का? आता यांचं म्हणणं आहे की पत्नीचं जे काही आधार कार्ड आहे त्यांनी नव्याने बनवण्यास टाकलं असेल आणि ते अजून आलेलं नाही, 1.5 महिना सांगितलं जात आहे. तर बघा तुम्ही काय करा, तुम्हाला जी आधार कार्ड जेव्हा तुम्ही बनवता, तुमचं नाव वगैरे चेंज करता, तेव्हा तुम्हाला पावती भेटते आणि ते तुम्ही ऑनलाईन काढू शकता ते पावतीनुसार. कारण तुमचं महत्त्वाचं रजिस्ट्रेशन होणं खूप गरजेचं आहे. तुमचं नाव जरी रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही जे ऑनलाईन आहे ती प्रिंट काढू शकता आणि ते प्रिंट डायरेक्टली तुम्ही तिथे टाकून फॉर्म भरू शकता, चालून जातं ते. कारण तुम्ही नाव चेंज केलं आहे आणि तुमचं आधार कार्ड ते बनवण्यात टाकलेलं आहे, तसं समजून तुम्हाला फॉर्मला अप्रूव्हल भेटून जाईल. ओके, तुम्ही तसं करू शकता. आता हा प्रश्न खूपच दमदार आहे, नीटपणे समजून घ्या. गुरुजी, मी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा या गावातील रहिवासी आहे. माझे सर्व डॉक्युमेंट तालुका सिंदखेडा गाव दोंडाईचा येथील आहे व एक डॉक्युमेंट फक्त रेशन कार्ड माझे शिरपूर तालुक्यातील आहे व त्यात नाव रत्ना आहे व आधार कार्डवर सर्व डॉक्युमेंटवर आरस्तोल हे नाव आहे, तर मला फॉर्म भरता येईल का? 100% तुम्हाला फॉर्म भरताना येणार आहे. आता त्यांचं प्रॉब्लेम काय नीटपणे समजून घ्या. तुमचा पण प्रॉब्लेम असा असू शकतो, त्यामुळे नीटपणे समजून घ्या. तुम्हाला फॉर्म कसं भरायचं आहे ते तुम्हाला सांगतो. आता तुमचं नाव रेशन कार्डवर नाव काय आहे? रत्ना, राईट. आणि बाकीच्या आधार कार्डवर वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सवर तुमचं नाव आहे आरस्तोल. काय लिहिलं त्यांनी, जे असेल ते आरस्तोल म्हटलेलं त्यांनी, आरस्तोल, ठीक आहे. तर रेशन कार्डवर रत्ना आहे आणि बाकीच्या डॉक्युमेंट्सवर आरस्तोल नाव आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रेशन कार्डचं तिथे उत्पन्नाचा दाखल्याच्या ऐवजी रेशन कार्डचं तिथे देण्यात आलेलं आहे. तर काय करा, तुमचं रेशन कार्डवर रत्ना नाव आहे ना, रेशन कार्ड टाकूच नका ना, तिथे तुम्हाला उत्पन्नाचं तुमच्या पतीचं नावाचं उत्पन्नाचा दाखला काढा. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल, ओके, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्ही पतीच्या नावाचं उत्पन्नाचा दाखला काढा, लगेच निघून जातो तो, आणि तो रेशन कार्डच्या जागी तिथे टाकून द्या. झालं, सिंपल आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल. जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. रेशन कार्डच्या जागी ऑप्शन आहे ना, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुमच्या पतीचा बनवून घ्या आणि तो तिथे ॲड करा, अटॅच करा, फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल, काही टेन्शन नाही. आता बघा, आता महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. 6,000 कोणाला भेटणार आहे त्याबद्दल पण पुढे माहिती भेटणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा, त्याबद्दल पण तुम्हाला सर्व सांगतो. तुम्ही वेट करत असाल, काही टेन्शन घेऊ नका, सर्व सांगतो. हे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 1,40,00,000 महिलांचा अर्ज, किती अर्ज ठरले वेत आकडेवारी समोर. जी आकडेवारी आहे ती समोर आलेली आहे आणि जवळपास आतापर्यंत 1,40,00,000 महिलांचे अर्ज भरण्यात आलेले आहेत. हे बघा, या अर्जांपैकी 83% अर्ज वैध ठरले असून पात्र महिलांना रक्षाबंधन दिवशी या योजनेतील 2 महिन्याचे हप्ते मिळणार असल्याचे समजते. बघा, वैध किती ठरले आहेत? 83% वैध अर्ज ठरले आहेत. म्हणजे बरेच अर्ज जे आहेत ते वैध ठरले आहेत. बरेच अर्ज वैध ठरलेले आहेत, त्यामुळे 83% हा आकडा समोर आलेला आहे. ओके, चला आता पुढे काय माहिती आहे, पुढील माहिती आपण समजून घेऊया. आता जे 6,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत ते 6,000 बद्दल तुम्ही जाणून घ्या. आणि हे बघा, सरकारच्या या प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सरकारकडून 6,000 रुपयाचा आर्थिक मदत केली जाते. बघा, मदत केली जाते. 6,000 रुपये कोणाला भेटतो? गरोदर महिलांना भेटतं मातृत्व योजनेअंतर्गत. ही प्रधानमंत्रीची योजना 2017मध्ये झालेली आहे, परंतु याबद्दल अनेक माता बहिणींना माहीत नाही. अनेक माता बहिणींना याबद्दल माहीत नसतं, त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. आणि हे 6,000चा संबंध लाडकी बहीण योजनेशी नाही आहे. हे एक नवीन योजना आहे, प्रधानमंत्री मातृत्व योजना, आणि ही योजना 2017पासून चालू आहे. परंतु याबद्दल कोणाला जास्त माहीत नव्हतं, अनेक माता बहिणींना याबद्दल माहीत नव्हतं, त्यामुळे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. आणि हे 6,000च्या आपल्या योजनेशी काही संबंध नाही. आपल्या योजनेचे जे 1,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत ते 1,500च भेटणार आहेत. आणि यामध्ये वाढ होऊ शकते असं अजितदादांनी म्हटलं आहे. तर मग ते किती वाढतील ते आपल्याला पुढे समजेल. परंतु आता 2 महिन्याचे तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत. 3,000 रुपये तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशीच भेटणार आहेत. आणि हे जे 6,000 आहेत, हे 6,000 कोणाला भेटणार आहेत? गरोदर महिलांना भेटणार आहेत.
आलं लक्षात. आणि हे 2017मध्ये याचा निर्णय झालेला आहे आणि याबद्दल अनेक माता बहिणींना माहीत नव्हतं, त्यामुळे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथे एक नवीन माहिती देण्याचा इथे प्रयत्न मी केलेला आहे. आलं लक्षात. तुमच्या सर्व क्लिअर लक्षात आलं असेल. आणि ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना 2 महिन्याचे पैसे जे आहेत जुलै आणि ऑगस्टचे हे तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना 3,000 रुपये 100% आता भेटणार आहेत रक्षाबंधनच्या दिवशी. परंतु ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर ते व्यवस्थित करून घ्या. जे मी माहिती तुम्हाला दिली काय करायचं काय नाही ते संपूर्ण व्यवस्थित तुम्हाला करून घ्यायचं आहे. इन रिव्ह्यू असेल तर तुमचा फॉर्म चेक होत आहे, पेंडिंग जरी असेल तर तुमचा फॉर्म अजून चेक होण्याचा बाकी आहे असं समजतं आपल्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे 6,000 रुपये गरोदर महिलांना भेटणार आहे. ती 2017ची योजना आहे, ती प्रधानमंत्रीची योजना आहे. ती काय योजना आहे? ती मातृत्व योजना आहे ती. त्यामुळे या 6,000चा आणि लाडकी बहीण योजनेचा संबंध नाही. ही योजना पहिल्यापासून राबवली जात आहे. 6,000 रुपये हे गरोदर महिलांना भेटत आहे आणि याबद्दल अनेक माता बहिणींना माहीत नव्हतं, त्यामुळे हे मी तुम्हाला सांगत आहे एक्स्ट्रामध्ये. ओके. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माहिती येत आहे, छोटे असो किंवा मोठे असो, सर्व माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्व माता बहिणींचे प्रश्न मी घेत आहेत. जे पण तुम्हाला समस्या येत आहे सर्व समस्यांवरती निराकरण, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांची पण उत्तर मी देण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व गोष्टी फक्त ATV गुरुजी आपलं यूट्यूब चॅनल देत आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. पूर्ण महाराष्ट्रभरात हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि यूट्यूब टीमला माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. जो पण लाडकी बहीण योजनेचे व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. यूट्यूब टीमला माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रभर व्हायरल करा. धन्यवाद.